तर पायी वारी दिंड्यांची आणि वारकऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली। भजन साहित्य दुरुस्तीला वेग आल्याचं दिसतंय। पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर पखवाज आणि मृदुंगाची विक्री सुरू आहे। राज्यातील सर्व भाविक कीर्तनकार यांना आस लागली आहे ती आषाढी पायी वारीची। कीर्तन प्रवचन चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी आवश्यक असणाऱ्या पखवाजासह इतर भजन साहित्य दुरुस्तीची लगबग सुरू आहे। पहिले लाकडी पकवत असताना 10-15 किलोचं वजन राहायचं, त्याच्यामुळं वाजवणारी लोक वारकरी कटाळायचे। तर आता स्टीलचा पकवात निघाल्यामुळं वारकऱ्यांना चांगल्या प्रकारचा आनंद लुटता येतो। स्टीलच्या पकवाताचं वजन कमी असल्यामुळं पकवाताला वाजवायला गती मिळते आणि त्या वारीला पण चालताना गती मिळते। या ठिकाणी आम्ही भरपूर असे स्टीलचे पकवाज बनवलेले आहेत, जेणेकरून ते हलके आहेत वजनाला आणि तो गळ्यात घेतल्यानंतर चालता यावं म्हणून आम्ही या ठिकाणी स्टीलचे पकवाज जास्तीत जास्त बनवलेले आहेत। लाकडाचा पकवाज हा वजनदार असतो, जवळजवळ त्याचं वजन 10, 12, 15 किलो असतं। 15 किलो वजनापेक्षा 3 किलोचा स्टीलचा पकवाज आपण घेऊन मोठ्या आनंदाने चालू शकतो आणि तो हलका असतो, वाजायला सुद्धा छान असतो आणि तो हलका घेऊन वाजवणं हे अजून सोपं जातं, सुखकर होतं आणि भजनाला त्याचा आनंद मिळतो।